राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा विषय गंभीर बनला आहे. कर्जमाफी केली म्हणजे शेतकरी आत्महत्या थांबवल्या गेल्या असं वाटतं, पण नुसतं कर्जमाफी करून समस्येवरचा कायमस्वरूपी तोडगा निघणार नाहीये. त्यामागचं मूळ कारण शोधणं आज गरजेचं असल्याचं मत देऊळ बंधू 2 चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार बघितलं. सर्वांनी कर्जमाफी केल्या खऱ्या, पण शेतकरी आत्महत्या थांबायला कर्जमाफी हाच तोडगा नसल्याचंही तेच स्पष्ट झालंय. शेतकरी कुटुंबियांनी देखील आत्महत्या करणाऱ्यांच्या दैनंदिन भावना ओळखल्या पाहिजेत. तेव्हाच कुठेतरी शेतकरी आत्महत्या थांबवता येतील असेही प्रवीण तरडे म्हणाले आहेत. हर्षदास सोनोने, अकोला. माझ्या घरातल्या माझ्या सख्या भावाला पहिली आत्महत्या दिसली पाहिजे का सरकारला? त्यामुळे तसल्या भानगडीत न पडता आधी घरातल्यांनी शेतकऱ्याच्या मनातली आत्महत्या ओळखा, मग जगाकडनं अपेक्षा घेऊ. आपण काय केलं? आपण कुठलंच आता काय बाबा, आधी पवार साहेबांचं, मग काय अजून सुशीलकुमार शिंदे साहेबांचं आलं, मग विलासरावांचं आलं, पृथ्वीराज बाबांचं आलं, फडणवीस साहेबांचं, शिंदे साहेबांचं, उद्धव साहेबांचं. एकतरी सरकारला किंवा ह्या एकतरी मुख्यमंत्र्याला वाटतं आत्महत्या झाल्या मजा येत असेल का? खरं सांग, कुणालाच वाटत नाही. पण सगळे कर्जमाफी तर करतायत की 20-25 वर्ष. जर कर्जमाफी हे सोल्युशन, आपण काय करतो? आपल्याला आजार झाला आणि आपण कुठलं तरी औषध घेतलं आणि गुण नाही आला, आपण काय करतो? औषध बदलतो, दुसरं औषध ट्राय करतो ना, किंवा डॉक्टर बदलतो, काहीतरी करतो ना. जर मी 20 वर्षापूर्वी कर्जमाफी दिली तर आत्महत्या कमी होत नाही. मग 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, गेल्या वर्षी, या वर्षी कर्जमाफी तर करतोय की सगळे, पण आत्महत्या का थांबत नाहीये? औषध बदलायला नको का? मी औषध बदलण्याचा प्रयत्न केला या सिनेमातून. बाकी जग दुनिया गेली उडत. आता घरच्यांनी आत्महत्या ओळखायची, पोरांनी ओळखायचं आपला बाप रोजच्या सारखा वागत नाहीये. बायकोनी ओळखायचं माझा नवरा रोज 2 भाकरी खातो, चतकोरच खाल्ली. 3-4 दिवसांनी तर त्यांनी जेवणच बंद केलं. आई बापांनी ओळखायचं पोरगा हसत नाही, रोजच्या बोलत नाहीये, गप्प गप्प बसलोय. हे तर ओळखलं पाहिजे ना. ही आत्महत्येची लक्षणे आहेत आणि हे पुस्तक वाचल्याशिवाय कळू नाही शकत. म्हणून अभ्यास गरजेचा आहे शेतकऱ्याला.